नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 30 जुलै 2025 आणि मी माझ्या शेतात आहे. आणि या ठिकाणून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. 3x1 चा कापूस आहे. आजच्याने 49 दिवस झालेले आहेत. एकदा खत दिलेलं आहे, एकदा खत दिलेलं आहे, दोनदा खुरपीला, दोनदा पाळी घातली. आणि या ठिकाणून शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज आहे 30 तारीख आणि 1 तारखेपर्यंत म्हणजे 1 ऑगस्टपर्यंत जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक, कळवण, त्याच्यानंतर अहिल्यानगरचा काही भाग, इकडं वैजापूर ह्या भागामध्ये म्हणजे आणखीन 2 दिवस म्हणजे थोडा भाग बदलत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या. खास करून म्हणजे आज 30 जुलैपासून ते 1 ऑगस्टपर्यंत नंदुरबार, धुळे, कळवण, नाशिक, सटाणा, नंदुरबार, त्याच्यानंतर आपलं अहिल्यानगरचा काही भाग इकडला म्हणजे उत्तरेकडला, आणि त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, अकोला, परतवाडा ह्या पट्टामध्ये MP बॉर्डरचा म्हणजे अमरावती ह्या पट्ट्यामध्ये आणखीन 2 दिवस म्हणजे थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे. सर्वदूर नाही पडणार पण भाग बदलत पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. पण राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ, त्याच्यानंतर आपण काय करू, मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, वाशिम, त्याच्यानंतर बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा या भागामध्ये आणखीन आजच्या दिवस थोडं वातावरण राहणार आहे. मात्र 1 तारखेला मात्र मराठवाड्यात ठिकठिकाणी असं चांगलं 1 ऑगस्टला सूर्यदर्शन घडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर आपण वळू पश्चिम महाराष्ट्राकडे देखील आज आणि उद्याचे दिवस सरी त्या चालूच राहतील. पण 2 तारखेपासून तिकडल्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राकडे 2 ऑगस्टपासून तिकडे देखील चांगलं सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून डाळिंब शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, म्हणून द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर काय करायचं, आपण पूर्व आणि पश्चिमी विदर्भ 6-5-11 जिल्ह्यामध्ये म्हणजे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, त्याच्यानंतर अकोला, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती या भागामध्ये पूर्व आणि पश्चिम म्हणजे 6-5-11 जिल्ह्यामध्ये तिकडं आणखीन 1 तारखेपर्यंत थोडं ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी पाऊस देखील असणार आहे. पण 2 तारखेला मात्र चांगलं असं सूर्यदर्शन होणार आहे. 2 तारखेपासून ते 8 ऑगस्टपर्यंत चांगलं सूर्यदर्शन घडणार आहे, म्हणून तुम्ही ती शेतीची कामे आटपा. त्याच्यानंतर कोकण म्हणजे सांगायचं झालं तर सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे हे कोकण पट्टीचा पाऊस मात्र त्या सरी मात्र 10-10 मिनिटाच्या 5-5 मिनिटाच्या कोकणातल्या सरी चालू राहतील, म्हणून हे लक्षात द्या. त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये बेळगाव, निपाणी त्या भागात देखील म्हणजे सरी थोड्याफार येणार आहेत, म्हणून कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी हे देखील अंदाज घ्यायचा. पण राज्यात परत तुम्हाला सांगू इच्छितो की आता परत 1 ऑगस्टपासून ते 8 ऑगस्टपर्यंत काय होणार आहे, चांगलं सूर्यदर्शन होणार आहे, पावसाचा जोर कमी होणार आहे. मग पाऊस नंतर राज्यात कधी येणं, शेतकऱ्याने कधी कामं करून घेतली. तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 8 ऑगस्टपर्यंत तुम्ही शेतीची कामे करा. पण 8 ऑगस्टला तुम्हाला सांगतो की पाऊस कोणत्या प्रकारे कोणत्या भागात येणार आहे. 8 ऑगस्टला तुम्हाला सांगतो कर्नाटकमध्ये बेळगाव जिल्हा, त्याच्या निपाणी तालुका, त्याच्यानंतर कोल्हापूर, सातारा, त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर इकडं आपलं पंढरपूर, लातूर, धाराशिव, बीड, त्याच्यानंतर इकडं परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर ह्या पट्ट्यामध्ये मात्र 9 ऑगस्ट नंतर 9-10-11च्या दरम्यान तिकडं चांगला पाऊस येणार आहे, म्हणजे पावसाला सुरुवात होणार हे लक्षात यायचं. त्याच्यानंतर तो पाऊस परत काय होईल, वाढत देखील जाणार आहे, मग अंदाज लक्षात आहे त्याचा आपण नंतर अंदाज येऊ. पण 9 ऑगस्टला मात्र ह्या पट्ट्यामध्ये चांगला म्हणजे काय झालं, पूर्व विदर्भामध्ये काय झालं, ह्या पूर्व विदर्भाकडे खूप पाऊस पडला, मग इकडला पट्टा राहिला होता. तर आता निसर्ग आता काय होणार आहे म्हणजे ह्या इकडल्या पट्ट्याकडे 9 ऑगस्ट नंतर कोणता परत एकदा सांगतो, कर्नाटकमध्ये बेळगाव, निपाणी तालुका, त्याच्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर अहिल्यानगरचा दक्षिणेचा भाग, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा पूर्ण, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा पूर्ण, लातूर जिल्हा पूर्ण, परभणी जिल्हा, त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात जामखेडपर्यंत, त्याच्यानंतर इकडं नांदेड, यवतमाळ या भागामध्ये
हा पाऊस येणार आहे 9 ऑगस्ट नंतर, म्हणून हे अंदाज लक्षात येतात. अचानक वातावरणाबद्दल झालं तर लगेच एक मेसेज दिला जाईल. पण राज्यात मात्र 1 तारखेपर्यंत थोडा विखुरलेल्या स्वरूपातच पाऊस येणार आहे. म्हणजे एकदम असा मोठा पडणार नाही. अर्ध्या तासाचा, 1 घंट्याचा, म्हणजे 20 मिनिटाचा, 5 मिनिटाच्या अशा सरी मात्र आणखीन 2 दिवस वातावरण राहणार आहे. जालना जिल्ह्यात देखील आज